आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमांमध्ये सामना होणार आहे। हा सामना दोन्ही टीमांसाठी खूप महत्त्वाचा आहे। दोन्ही टीमाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, हा सामना चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तर चिन्नास्वामीवर सध्या पावसाचे वातावरण आहे। 2-3 दिवस झाले त्या ग्राउंडवर पाऊस पडतोय। तर पावसाचा व्यत्यय येऊन मॅच कमी ओव्हरची होऊ शकते। 10 ओव्हर 5 ओव्हर 5 ओव्हरची मॅच होण्यासाठी कमीत कमी 10:30 टायमिंग आहे। जर 10:30 पर्यंत पाऊस उघडला तर 5 ओव्हरची मॅच होऊ शकते आणि 10:30 पर्यंत पाऊस उघडला नाही तर मॅच रद्द होऊ शकते। तर 5 ओव्हरची मॅच 10 ओव्हरची मॅच झाली तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला क्वालिफाय करण्यासाठी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी किती रन्सनी जिंकावे लागेल आणि किती रन्स करावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठी प्रिडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर सामना 10 ओव्हरचा झाला तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 10 ओव्हरमध्ये 130 धावा केल्या, तर चेन्नई सुपर किंग्सला 112 धावावर रोखावे लागेल। 112 धावाच त्यांना करू द्याव्या लागतील। चेन्नई सुपर किंग्सनी प्रथम फलंदाजी केली। चेन्नईने 10 ओव्हरमध्ये 131 धावा केल्या, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला हा सामना 8.1 ओव्हरमध्ये जिंकावा लागेल। तर 10 ओव्हरचे समीकरण हे असणार आहे। तर आता आपण 5 ओव्हरचे समीकरण पाहूया। 5 ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंग्सनी पहिली बॅटिंग केली, त्यांनी 81 धावा केल्या, तर बेंगलोरला 3.1 ओव्हरमध्ये हा सामना जिंकायचा आहे। या 2 ओव्हरच्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे। तर 5 ओव्हरची मॅच झाली, बेंगलोरने प्रथम बॅटिंग केली आणि 80 धावा केल्या, तर चेन्नई सुपर किंग्सला त्यांना 62 धावावर रोखायचे आहे। तर सामना किती ओव्हरचा हो, 20 ओव्हरचा हो, 19 ओव्हरचा हो, 15 ओव्हरचा हो, 10 ओव्हरचा हो, 5 ओव्हरचा हो, 7 ओव्हरचा हो, बेंगलोर पुढे हे आव्हान आहे। चेन्नई सुपर किंग्सला 18 रन्सनी पराभूत करायचे आहे आणि 1.5 ओव्हर राखून हा सामना जिंकायचा आहे। 2 ओव्हर राखून हा सामना जिंकायचा आहे, तर बेंगलोरचे क्वालिफायचे चान्सेस आहेत। नाहीतर बेंगलोर IPL मधून बाहेर पडणार आहे आणि त्यांचे यावर्षीसुद्धा स्वप्न बघणार आहे। तर असे असणार आहे समीकरण। तर मित्रांनो, आपल्याला चांगली माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।